नगरपालिकेचे रिझल्ट हे नगराध्यक्षपदाचे काही ठिकाणी चुरशीच्या निवडणुका होत्या हे तुम्हालाही मान्य करावं लागेल. विशेषतः इंदापूर असेल, जेजुरी असेल, भोर असेल, इवन फुरसिंगी आणि उरळी देवाची असेल, अशा काही भागामध्ये पण तिथंही लोकांनी साथ दिली. काही ठिकाणी शिवसेनेला पण साथ दिली, काही ठिकाणी भाजपला पण साथ दिली, नाही असं नाही. आणि त्याप्रकारे निर्णय झालेला आहे, निकाल लागलेला आहे. त्याबद्दल त्यांचं सगळ्यांचे आभार मतदारांचे. इथं मी चाचपणी करतो कारण इथं मधल्या काळामध्ये साधारण आमचं अंडरस्टँडिंग ठरलेलं होतं की आम्ही जे मित्रपक्ष आहोत त्यांनी एकमेकाचे उमेदवार घ्यायचे नाहीत किंवा एकमेकाचे माजी पदाधिकारी घ्यायचे नाहीत, परंतु ते घेतले गेलेले. त्याबद्दल आम्ही मुंबईत गेल्यावर चर्चा त्या ठिकाणी करू. पण उद्याच्याला कुणी कुठं घेतले तरी काही ठिकाणी संख्या वाढल्यावर एक तर 9 वर्षांनी निवडणुका होतात. त्याच्यामुळं त्या पक्षातले मूळ जे काही उमेदवार वाट बघत होते की आपल्याला उमेदवारी मिळेल आणि आता तिथं दुसऱ्या पक्षातले काही लोक घेतले तर ते पण नाराज होणार. तेही कुठंतरी संधी शोधण्याचा प्रयत्न करणार. आणि तशा पद्धतीनं आत्ताच काही सहकारी मला आतमध्ये भेटले, मी त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचं काय मत आहे ते जाणून घेतलं. शेवटी आता इथं जे पक्ष आपापले उमेदवार देतील ते सगळा हाच प्रयत्न करतील की चांगल्यात चांगलं चारीचा प्रभाग व्हावा, चारी प्रभागातले ताकदीचे उमेदवार हे आपल्याला उभे करता यावेत. अशा प्रकारचा प्रयत्न हा सर्वांचाच राहणार आहे, तसा माझाही राहणार आहे. आगामी महापालिका इलेक्शनच्या दृष्टीने एकत्र येणार आहात का? कारण की सातत्याने सारखी चर्चा होती त्यावर. त्याच्यामध्ये आम्ही महाविकास आघाडीत एकत्र काम करत होतो 15 वर्ष काँग्रेसच्या बरोबर. त्यावेळेस आम्ही हा सगळा अधिकार त्या जिल्ह्यांना द्यायचो. आत्ता पण तो अधिकार आम्ही त्या जिल्ह्यांना दिला. आणि त्या प्रकारे ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील कुठं कशा पद्धतीने युत्या झाल्या हे पत्रकार मित्रांनो आपण पण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, जनतेने पण पाहिलेलं आहे आणि त्याच्यातून निकाल पण आता लागलेले आहेत. त्याच्या उद्याच्याला प्रत्येक पक्ष, आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असलो तरी भाजपला त्यांच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी द्यायची, शिवसेनेला त्यांच्या कार्यकर्त्यांना एकनाथराव शिंदे साहेबांना संधी द्यायची, मला माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संधी द्यायची. शेवटी आम्ही सगळेजण ह्या सगळ्यांच्या मदतीमुळं 288 मतदारसंघात लढलो आणि त्याच्यातले जवळपास 238 मतदारसंघामध्ये आमच्या ह्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी तिन्ही पक्षाच्या आम्हाला निवडून आणण्याचं काम केलं. पण त्या कार्यकर्त्याला पण संधी मिळाली पाहिजे. त्याच्यामुळं नगरपालिकेमध्ये देखील तशा प्रकारचा प्रयत्न झाला. अनेक ठिकाणी आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये देखील लढलो आणि महानगरपालिका देखील 29 आहे. प्रत्येकाला वाटतं आपल्या विचाराचा महापौर व्हावा आणि तशा प्रकारचे प्रयत्न सर्वांचेच चाललेले. आणि हे सगळं करत असताना तिथली राजकीय परिस्थिती कशी उद्भवते त्या पद्धतीनं तिथले निर्णय हे तिथले जिल्हाध्यक्ष घेतील. त्यांचं म्हणणं आहे की दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढावं आणि ते म्हणतात की अजित पवार पण तुम्हाला भेटून गेले, तुमचं काय त्यांना मार्गदर्शन राहणार आहे? मी सांगितलं ना, त्यांनी तिथल्या जिल्हाध्यक्षांना, शहर अध्यक्षांना भेटावं आणि त्याच्यातनं काही समन्वय साधता आला तर पाहावा. पण तुम्ही सकारात्मक आहात का की साहेबांसोबत जाऊन युती केलं तर आपला फायदा होईल लढावा असं तुम्हालाही वाटतंय? त्या संदर्भात हे का साधं गणित आहे पत्रकार मित्रांनो. मताची विभागणी झाल्यानंतर निवडून येलेल्या उमेदवाराला अडचण येते. 30 मताची विभागणी होऊन नाही दिली तर त्यांना निवडून यायला सोपं जातं. तर तिथले शहर अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष निर्णय घेतील. दादा, तुम्ही असं बोलून एक प्रकारे संकेत देताय का की आम्ही दोन्ही राष्ट्रवादी म्हणून एकत्र येतोय म्हणून? अध्यक्ष आहेत म्हणजे सातत्याने विरोध करताना दिसतंय, नको म्हणून अजितदादांसोबत. ठीक आहे, प्रशांत ठीक आहे. प्रत्येकाला स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार असतो, तसं ते मांडतायत.
तुम्ही आहात सकारात्मक योगेश सर, तुम्ही आहात- महायुतीमध्ये एकमेकांच्या कार्यकर्ते पदाधिकारी घेण्याचं म्हणजे ठरलं नाहीये. तुम्ही जसं आता म्हटलं एकूण काल ज्या पद्धतीने भाजपने अनेक पदाधिकारी पुण्यातले गेले, काय तुम्ही नाराज आहे ते? नाही नाही का ह्याच्यात नाराज विराज होऊन चालत नसतं. सुरुवात कुणी जर केली तर दुसराही गप्प बसत नाही असं म्हटलं जातं. तुमच्याकडे काही सुरुवात कोणी केली? पहिला तुमच्या इथं भाजपचे काही पक्षप्रवेश झाले, त्याच्यानंतर काल भाजपचे काही लढत आहे. मात्र भाजप तुमचे अनेक नगरसेवक इन्कमिंग त्यांच्याकडे जोरात आहे. म्हणजे अर्थात ते रोखणार कसं तुम्ही? तुमच्याकडे पण जरा पण आहेत असं. जरा धीर धर, त्यांचे आपल्याकडे येणार आहेत. जरा धीर धर, घाई करू नको. रोज आपल्याला बातम्या द्यायच्यात ना. 24 तास आपले चॅनल चालले पाहिजे ना बाबा. असं काय करतो त्यात गारठाय. बारामतीमध्ये एक दुर्दैवी दादा घटना आपल्या घडलेली संपर्कात आहे. आहेत का भाजपचे काही विजय नगरसेवक? उमेदवार भंडारा मोदक यांना जेजुरीमध्ये मी आता मला निरोप आला, त्यांना आपण दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेलं आहे. डॉक्टरांचं म्हणणं की म्हणजे त्यांच्या जीविताला धोका नाही, काळजी घेत आहे. घडायला नको होतं, परंतु उत्साहाच्या भरात कधी कधी काही घडतं, त्याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे. दादा मुंबई महापालिकेमध्ये नेमकं काय असतं? तुम्ही महायुती सोबतच असणार आहात का कुठे? मुंबई महापालिकेत? अरे बाबा, तिथं मध्ये आम्ही मुख्यमंत्री नंतर सुनील तटकरे साहेब आमची बैठक झाली, त्याच्याबद्दल CM साहेबांनी पण काही सूतोवाच केला आहे. आम्ही पुन्हा आता 2 दिवसांनी जाऊ, म्हणजे मी उद्या पण बहुतेक इथंच थांबेल, कारण इथं पण बऱ्यापैकी काम आहे. आणि त्याच्यानंतर मग गेल्यानंतर त्याच्याबद्दलची चर्चा करू. नवा मलिकावरून वाद आहे. महायुतीतले काही मित्र पक्ष विरोध करतायत, कारण की नवा मलिकांकडे जबाबदारी तुम्ही दिलेली आहे. तेव्हा का प्रत्येकाचं वेगवेगळं मत त्या ठिकाणी असू शकतं, त्यांना त्यांचं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये टीका टिप्पणी करण्याचं आम्हाला काही कारण नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र कधी येतील? दादा अरे मी काही ज्योतिषी नाहीये बाळा, तुमच्याकडे निर्णयाचा मी ज्योतिषी नाहीये. अरे आम्ही बसून ठरू ना बाबा, तुझ्यावर जबाबदारी नसेल एवढं नक्की. दादा दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार तेवढा मुहूर्त सांगा ना आम्हाला. तुमच्या बोलण्यातून संकेत दिसत आहेत की तुम्ही सरळ म्हणतायत की मताची विभागणी व्हायची नसेल तर समविचारी पक्षांनी एकत्रित यायला हवं. याचा अर्थ दादांचा ग्रीन सिग्नल आहे का काकांसोबत जायला? ग्रीन आहे का पिवळा झालाय का अजून लालच आहे ते जरा आज रात्री विचार करून उद्या तुला सांगतो. दादा तुम्ही जर महाविकास आघाडी सोबत गेला या निवडणुकीमध्ये आणि तर तुम्हाला निकालानंतर महायुतीमध्ये येता येणार नाही असं चंद्रशेखर बावनकुळे पुण्यातच बोलले परवा बोलताना. अच्छा. हे निवडणुकी आधीची युती असेल तीच निकालानंतर पण असेल असं त्यांचं म्हणणं आहे. बर, म्हणजे आठ टाकली तुम्हाला की तुम्ही महाविकास आघाडी सोबत जाऊ. असं तू काही सांगू नको. आत्ताच मला त्यांचा, अरे बाबा मी ह्याच्या संदर्भामध्ये जे काही बोलायचं आहे ते मी वरिष्ठांशी बोलीन, म्हणजे दिल्लीतल्या वरिष्ठांशी. आणि इथं बोलायचं असेल ते देवेंद्रजी फडणवीस म्हणून एक नेते आहेत त्यांच्याशी बोलीन. कळलं का? महत्व नाही का? नाही, सगळ्यांच्याबद्दल महत्त्व आहे. तुझ्याही प्रश्नाला खूप महत्त्व आहे, तसं त्यांच्याही म्हणण्याला महत्त्व आहे. दादा तुम्ही आज पुन्हा निकालातून दाखवून दिले की अजित पवारच पुणे जिल्ह्याचे दादा आहेत, कारण 10 नाही रे नगर बा, परिषद एक मिनिट, तसं नाही. सगळ्या आमच्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी काम केलं, मेहनत घेतली, कष्ट केले. एक तर 9 वर्ष माझे कार्यकर्ते संधी मिळण्याची वाट बघत होते. 9 वर्ष जाऊ द्या, पण 4 वर्ष तरी, 4 वर्षापूर्वी निवडणुका लागायला पाहिजे होत्या. नाही, पण हे चित्र महापालिकेत दिसेल ज्या पद्धतीने आज ग्रामीण. अरे मी काही मनकवडा नाहीये. मी कुठेही निवडणुका लढवत असताना माझं व्हिजन चांगलं असतं, त्या शहराचा चांगला विकास झाला पाहिजे अशी माझी भूमिका असते. आणि मला ज्या ज्या ठिकाणी कामाची संधी मिळते तिथं मी मनापासून काम करतो. तिथं मी अजिबात राजकारण करू इच्छित नाही. त्या भागाचा विकास करण्याच्याकरता जेवढं काही आपल्याकडं असणाऱ्या पदाचा उपयोग करून त्यांना मदत करता येईल ती मदत करण्याची गेली अनेक वर्षाची माझी पद्धत आहे. सातारा जिल्ह्यातील सावरी या गावामध्ये आपल्याला फटका बसला असं वाटत नाही का? कुठला? महायुतीमध्ये आपलंच स्थान आता तिसऱ्यावरती आलेलं आहे. पहिला भाजप, दुसरी शिवसेना आणि तिसरं तुमचं आहे. मग आता मी कमीच जागा लढवले होते ना.
त्याच्या संदर्भामध्ये मला त्याच्यात वेळ त्या ठिकाणी कमी मिळाला, तरी देखील आम्ही जेवढ्या काही जास्तीत जास्त प्रचाराच्या निमित्तानं जाता येईल, तुम्ही तर बघत होता मी दररोज 7 सभा घेत होतो, माझे इतर सहकारी पण सभा घेत होते. आम्ही त्याच्या संदर्भामध्ये आम्हीच समाधानी आहोत. मी मगाशी प्रेस नोट पण काढलेली आहे, ट्विट पण केलेलं आहे. ह्याच्यातनं आम्ही कार्यकर्ता पण आमचा समाधानी. आत्ता इथं पण अनेक जण एकमेकाला पेढे वाटत होते, पण अजून आम्हाला काम करणं गरजेचं आहे. दादा या सगळ्या प्रदेशात एकमेकांवरती अशी काय? रायगडमध्ये प्रदेशाध्यक्षांवरती अनेक जण बोलते, उदय सामंत असतील, भरत गोगावले असतील, म्हणजे विजय झालेला आहे त्यावरनं त्यांच्यावरती टीका केली जाते. नाही, त्याच्यामध्ये तिथलं पद्धत जरा वेगळी आहे. मी मध्ये देखील नागपूरला काही लोकांशी बोललो, उदय सामंतांशी किंवा भरत गोगावलेंशी असं मी बोललेलो आहे. त्याच्यातनं पासून मार्ग काढावा लागेल, कुठंतरी पुढं मागं सरकावं लागेल. पालकमंत्रीपदाचा जो तिढा आहे, हा? रायगडच्या पालकमंत्रीपदाचा जो तिढा आहे या निवडणुकीनंतर तेव्हा का पत्रकार मित्रांनो, पालकमंत्रीपदाचा पूर्ण अधिकार तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे. राज्याचे जे प्रमुख असतात मुख्यमंत्री, त्या मुख्यमंत्र्यांचा असतो. मुख्यमंत्री त्या 2 जिल्ह्याचा तिढा सोडवण्याच्या करता सक्षम आहेत. 1 वर्ष जरी झालेलं असलं तर तिथलं कुठलंही विकासाचं काम आम्ही थांबवून दिलेलं नाही. कुंभमेळ्याचं काम देखील तिथं जोरात, म्हणजे जी काही पहिल्यांदा आपल्याला हे घ्यायचं असतं, खबरदारी घ्यायची असते, काळजी घ्यायची असते, ती पण तिथं चाललेलं आहे. आणि रायगडमध्ये देखील जे काही निधीचं वाटप असतं, विशेषतः जिल्हा वार्षिक योजनेचं, तेही व्यवस्थित तिथं चाललेलं आहे. नाशिकला पण व्यवस्थित चाललेलं आहे. दादा, सातारा जिल्ह्यातील सार्वी या गावामध्ये 115 कोटी रुपयाचे ड्रग्ज सापडले होते. त्या प्रकरणामध्ये आपल्याच पक्षातील विशाल मोरे, जे विद्यार्थी सेलचे अध्यक्ष पुण्यातले, त्यांना अटक करण्यात आली. म्हणजे आपण बॅकग्राऊंड चेक करत नाही का घेताना ड्रग्ज पुण्यामध्ये? हे बघा, ऐका, उद्याच्याला वेगवेगळे चॅनल ज्यावेळेस वेगवेगळ्या सहकाऱ्यांना घेतात, ते विश्वास ठेवूनच घेतात ना. आपल्याला काय माहिती की ते एखादी गोष्ट चुकीची झाली तर चुकीचं समर्थन आम्ही अजिबात करणार नाही. ती विकृती असते. अशा लोकांना आम्ही थारा देखील देणार नाही. अशांची आम्ही ताबडतोब हकालपट्टी त्या ठिकाणी करतो. पण एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये हे तर होता कामा नये. पोलिसांनी पण काळजी घेतली पाहिजे. पत्रकार मित्रांनी पण बारकाईनं नजर ठेवली पाहिजे की कुठं काय चुकीचं घडतंय, ते ताबडतोब लक्षामध्ये आणून दिलं पाहिजे. कारण पत्रकारिता देखील एक महत्त्वाचा घटक आहे, स्तंभ आहे. त्याच प्रकरणात एकनाथ शिंदे यांच्या भावावर देखील गंभीर आरोप होत आहेत. त्याबद्दल स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूतोवाच केलेला आहे. हे आपल्या ऐकण्यात किंवा पाहण्यात आलेलं असेल. साताऱ्यामध्ये हे जास्त होताना दिसते. एमडी सारखं ड्रग दादा, म्हणजे तुम्ही पालकमंत्री आहात पुण्याचे, तिथंच कारखाना होता दादा. अरे बाबा, तू जर मला आधी सांगितलं असतं की दादा एवढा दौंडला कारखाना चालू आहे, लगेच तिथं दाद टाकली असती. आम्ही पोलिसांना ज्या सूचना द्यायच्या त्या दिल्या आहेत, दोन्ही CPना दिल्यात, SP ना दिल्यात. आणि मी नेहमी त्यांना सांगतो, मी मुख्यमंत्र्यांच्या देखत तुम्ही पत्रकार मित्रांनी कितीदा तरी ऐकलं, राजकीय कुणी दबाव किंवा काही तिथं करण्याचा प्रयत्न केला तर त्याला अजिबात भीक घालू नका, त्या दबावाला बळी पडू नका. तुम्ही बघताय पत्रकार मित्रांनो, यंदाच्या वर्षी जिल्हा वार्षिक योजनेतनं आपण त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून गाड्या, CCTV कॅमेरे, जे काही त्यांना लागतं, कॉम्प्युटर वगैरे, किती गोष्टी दिलेल्या आहेत. अजिबात आपण कमी केलं नाही. आजपर्यंत आपल्या राज्याच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीणला गाड्या दिलेल्या. तुम्ही एकदा कलेक्टरांना विचारा की यंदाचा जिल्हा वार्षिक योजना कितीची होती आणि त्याच्यामध्ये किती कोटी रुपये पोलीस खात्याला फक्त दिले गेले. मग पोलीस कमी पडते. पोलिसांना मध्ये तुम्ही होता की रे, 1 मिनिट, ज्या दिवशी मुख्यमंत्री इथं कार्यक्रमाला होते 3000 कोटीचे, त्यावेळेस मी काय सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये कोयता गँग, हे ड्रग्ज किंवा काही वेडेवाकडे प्रकार हे अजिबात होऊन देऊ नका. ते कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित तिथं दागे दोरे पोचले तरी त्याच्यावर ॲक्शन घ्या, इथपर्यंत मी सांगितलं ना. दादा, आजचे जे नगर परिषदेचे निकाल आलेत, याचे पडसाद येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीवर पडतील का? थोडाफार मतदारांच्यावर जे अशा बॉर्डरवर असतात, ते साधारण ज्यांची मतं पक्की ठरलेली असतात तिथं मतं बदलायचा प्रश्न येत नाही.
परंतु जे अंदाज घेऊन किंवा आता काय परिस्थिती, आता काय केलं पाहिजे, तशा पद्धतीनं मतदान करतात, तिथं 5-10% फरक पडतो. धनंजय मुंडेंनी अमित शहाची भेट घेतली 2 दिवसांपूर्वी आणि त्यानंतर चर्चा सुरू झाल्या की पुन्हा धनंजय मुंडेंची आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तिथं कावळा उठायला फांदी तुटायला गाठ पडावी तशी पडलेली आहे. त्यावेळेस धनंजय मुंडे त्यांच्या 2 कामाच्या करता मलाही त्यांनी फोन करून सांगितलं की दादा एक काम कारखान्याचं होतं आणि अजून एक त्यांचं दुसरं काम होतं. त्या कामाच्या करता त्यांनी अमित शहा साहेब हे आमच्या NDAचे एक प्रमुख नेते आहेत, त्यांनी त्यांची वेळ घेतलेली होती, त्यांनी त्यांना वेळ दिलेली होती, त्याच्याकरता ते बोलायला गेले होते. मी खूपदा बघतो पत्रकार मित्र पण, मी ज्यावेळेस कधी मुख्यमंत्र्यांना भेटायला जातो त्यावेळेस अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, मग साधारण त्यावेळेस कुठलं जे एक वातावरण असेल किंवा काही चर्चा असेल त्याचा कुठंतरी अर्थ लावतात आणि ह्याच्याकरता भेटीला. आता भेटीला कशाला गेले ते मला मुख्यमंत्र्यालाच माहिती असतं, पण सूत्रांच्या माहितीनुसार सूत्र यायला ती सूत्रच मला बघायचं. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात समावेश होणार आहे का? कारण ती चर्चा सुरू झालेली आहे. आपल्याला एक माहिती का, ह्या सगळ्याच्या संदर्भातला अधिकार हा राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री महोदयांचा असतो की नाही. त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री काय तो योग्य तो निर्णय घेतील. माणिकराव कोकाटेंची जागा रिकामी झालेली आहे. थांब ना, एवढी काय घाई झाली, थांब जरा कळ काढ जरा, इतकी घाई करू नका. मला वाटतं ते सुप्रीम कोर्टात का काहीतरी गेले असू दे. अरे सगळा लोड टाकला तरी पेलायची ताकद आहे आपली. माणिकराव कोकाटेंमुळे पक्षाला डॅमेज झालेला आहे का? ज्या पद्धतीने एक मिनिट थांब ना, थांब. केस कधीची आहे? केस कधीची? 95ची. आज आपण 2025 मध्ये, कुणाला माहिती पण नव्हतं ही केस आहे. 30 वर्ष झाली. माणिकराव 30 वर्षात वेगवेगळ्या ठिकाणचे पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले की नाही. ह्याच्यामध्ये न्यायव्यवस्था ही तर सर्वोच्च आहे, पण निकाल लागल्यानंतर सेशन कोर्टामध्ये ही इतकी झटपट दिवाणी केस लागेल असं सहसा घडत नाही, पण इथं घडलं. आता मागे काही बाबतीमध्ये काही घटना घडल्यानंतर सुप्रीम कोर्टाने ह्याला स्थगिती दिल्यानंतर जर एखाद्याला अपात्र केलं तरी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार त्यांना पुन्हा पात्र ठरून ते त्या पदावर राहू शकतात. अशी उदाहरणं देशामध्ये घडलेली आहेत. दादा प्रश्न त्यालाच धरून असा आहे ना की आधी धनंजय मुंडेंचा राजीनामा, मग माणिकराव कोकाटेंचा राजीनामा, प्रत्येक वेळेस अजित पवारांना डॅमेज केलं जाते का? एकनाथ शिंदेचं नाव आलं की क्लीन चिट मिळते, पार्थ पवारांचं नाव आलं तसं काही नाही. तू त्याच्यामध्ये काडी घालायचा प्रयत्न करू नको. दादा प्रश्न माझा आहे का? बघा 2 मंत्र्यांचे राजीनामे आले, एकनाथ शिंदेचं नाव आलं, मुख्यमंत्री बाहेर आले आणि म्हणले की क्लीन चिट. पार्थ पवारांचा घोटाळा आला की म्हणतात की गंभीर प्रकरण आहे, चौकशी करावं लागेल. अजित पवारांना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादींनाच नुकसान का पोहोचतंय? काळजी करू नको, मला काही नुकसान पोचत नाही. आम्ही एकत्र बसू आणि चर्चा करू. समज गैरसमज काही आम्ही होऊन देणार नाही. लोकांनी आम्हाला 5 वर्षाच्या करता निवडून दिले, आम्ही व्यवस्थित कारभार करत राहू. प्रकरणामध्ये पार्थ पवारांचं एक पत्र समोर आलं 4 वर्ष जुनं. पार्थ पवारांचं म्हणणं आहे ती सही माझी नाहीच, त्यांनी अशी तक्रार दिलेली आहे. म्हणजे हा सगळा प्रकार वेगळ्या दिशेने जातो. पत्र एवढं उशिरा का दिलं? कारण घटना खूप आधीची घटना आहे किंवा हे सगळं प्रकार. आता मला काय माहिती, मी काय पोलीस खात्याचं आहे का? पत्र त्यांच्याकडनं दिले दादा आता. कुणाकडनं? पार्थ पवारांनी आता पत्र दिले. कधी? 2 दिवसांपूर्वी. नाही मला माहित नाही, मी माहिती घेतो. मला माहिती नाही, मी वकिलांना विचारतो. पार्थची भेट झाल्यावर पार्थला विचारतो. राहिलेल्या आमच्या